आणि आज देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। हनुमान जयंती निमित्तानं हनुमानाचं जन्मस्थान अर्थात नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। रामनवमीपासूनच उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली जाते। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले। आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक निघाली आणि मग 6:15 हनुमानाचा जन्म सोहळा पार पडला। त्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं झालंय। दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्तगण हजेरी लावतात। अंजनेरीच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात देखील आज पहाटे हनुमानाचा जन्म सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर जे आहे ते खुलं करून देण्यात आलेलं आहे। काही भाविक देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, कुठून आलेत? मी नाशिकहून आलेलो आहे। बरं, झालं दर्शन झालं, अतिशय सुंदर वाटलं, मन प्रफुल्लित झालेलं आहे आणि देवाकडे मागणी मांडली आणि ती माझी मागणी पूर्ण करावी ही इच्छा आहे। बरं, काय तुम्ही आज पहाटे आलात, कसं वाटलं दर्शन? हो, दर्शन करून एकदम मस्त वाटलं। आम्ही दरवर्षी हनुमान जयंतीला येत असतो। आता गडावर जायचं आहे दर्शनाला, एकदम व्यवस्थित वाटलं। आता काय प्रार्थना आहे? आता प्रार्थना काय नाही, सगळं एकदम व्यवस्थित होऊ द्या, सगळं एकदम सगळ्यांचं हे चालू द्या, काही हे नका, हीच प्रार्थना द्यावं। अगदी राज्यभरातून भाविक जे आहेत ते इथे येऊन पोहोचत आहेत आणि मारुती रायाचं मनोभावेचे दर्शन घेत आहेत। कॅमेरामॅन मोरमार्गाचे सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, अंजनेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।